काय वाटतं इथल्या आढावा घेतल्यावर कसं राजकारण दिसतंय? जिथं काना वेलांटी नसते तिथलं महत्त्व अधिक जास्त असतं. एकंदरीत मी 2 दिवस अहिल्यानगर किंवा नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर कार्यकर्ता पूर्ण निष्ठेने आत्मविश्वासाने अजितदादांच्या सोबत नक्कीच त्या ठिकाणी आहे. जो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या निर्णयाच्या दुष्कारातून लोकसभेमध्ये जे काय नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं देशपातळीवरती राज्यपातळीवरती त्याचा परिणाम नक्कीच निकालाच्यावरती त्या ठिकाणी झाला. पण आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणाने भूमिका बजवेल. त्यामध्ये नगर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल असा मला विश्वास आहे. एकूणच पाहिलं तर उत्तर आणि दक्षिण असे दोन या ठिकाणी विभाग आहेत. दोन्हीकडे तुम्ही जाऊन आलाय. कोणत्या भागात तुम्हाला संघटना जास्त मजबूत वाटली? नाही, शेवटी याही परिसरामध्ये आमचे 2 विधानसभा सदस्य आहेत. त्याही परिसरामध्ये आज संग्राम शहराचं नेतृत्व उत्तम पद्धतीने करत आहेत. आता काही जण आमच्यातून सोडून गेले, तिकडे त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं, तरी जनता मात्र विधानसभेला आमच्यासोबत राहील. संघटना मजबूत करण्याच्या प्रक्रियेला आम्हाला वेग द्यावा लागेल. कारण आम्ही निर्णय घेतला, वर्षभर कोर्ट कचेरी न्यायालय याच्यामध्ये खूप वेळ त्या ठिकाणी गेला, तरीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या पैकी मेळावे संबंध राज्यभरामध्ये आयोजित केले. पण मग निवडणुकीची आचारसंहिता लागली. आता अधिक लक्ष आम्हाला संघटनेच्या वतीमध्ये केंद्रित करायचं आहे. माझ्या दृष्टीने दोन्ही जिल्हे पक्षाच्यासाठी अनुकूल आहे. अजित पवारांचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार रोज वेगवेगळे दावे करतात. पक्ष सोडतील असं त्यांचं मत आहे. आता त्यांच्या घराला लागलेली आग त्यांनी पहिल्यांदा बघावं काय आहे ते. प्रदेशाध्यक्षा बाबतीमध्ये स्वतः त्यांनी काय वक्तव्य केली, मुलाखतीत असताना त्यांनी काय वक्तव्य केली त्याचा पहिला निर्णय बघावा आणि मग आमच्या बाबतीमध्ये बोलावं. आता बघू. आता उद्या आम्ही बसणार आहोत एकत्रितपणाने. जेवढ्या संख्याबळाच्या नुसार आणि प्रेफरन्शियल वोटिंग आहे जेवढ्या संख्याबळाच्या नुसार आमच्याकडे जागा येतील. मला असं वाटतं आमच्याकडे जे संख्याबळ आहे आणि आता आमदारांची संख्या जी लोकसभेमध्ये निवडून गेल्याच्यामुळे आहे त्यामुळे 2 जागा आमच्या नक्की त्या ठिकाणी निर्वाचित होतील. परतीचे दार मात्र आता बंदच झाले आणि कोणाला जाण्याचाच विचार नाही. त्यामुळे परतीचं काय आमच्याकडे येण्याचे दार आता हे वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळेल. 127 मतदारसंघ आहेत मराठा बोल. त्या ठिकाणी मनोज जरांगे यांनी सर्वेक्षण केल्याचं त्यांनी सांगितलंय. जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उतरू असा इशारा दिलाय. कसं पाहता ते जर या निवडणुकीत उतरले तर? एकतर मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक लढा अतिशय त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी दिला. त्याला फार मोठ्या प्रमाणावरती पाठबळ समाजाचं नक्कीच त्या ठिकाणी मिळालं. महाराष्ट्राचं सरकारसुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आहे. मला असं वाटतं की आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही राजकारण विरहित त्या ठिकाणी ठेवावी. शेवटी त्यांचा निर्णय घेण्यामध्ये ते लोकशाहीमध्ये सक्षम आहेत. परंतु आम्हाला विश्वास आहे की शेवटी एक प्रश्न सुटल्याच्या नंतर मग त्या संदर्भातले वेगवेगळी भूमिका काय असेल ते आपल्याला पाहायला मिळेल. नाशिक मतदारसंघाचा जर प्रश्न जर पाहिला तर आमदार नरवारी झिरवळ यांनी नाशिक मतदारसंघातून उद्धव ठाकरेच्या गटाला पाठिंबा दिला. याकडे कशा पद्धतीने पाहत असाल? कशासाठी पाठिंबा? नाशिक शिक्षक मतदारसंघात जाहीर पाठिंबा दिलाय. मी पाहीन, मी जरवाशी नक्की त्या ठिकाणी बोलेन. स्थानिक पातळीवरती त्यांनी काय निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती मी जरूर त्या ठिकाणी घेईन. महायुतीच्या माध्यमातून लढणार का सोबळावर जाणार? 100% विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. अकोले विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आजी आणि माजी दोन्ही आमदार हे महायुतीत असतानाही मोठी ताकद असतानाही कुठेतरी महायुतीला पिछेहाट करावी लागली. काय असं आहे की राज्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अकोला विधानसभा मतदारसंघासारखी स्थिती असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आणि जे अपप्रचार केला गेला तो दूर करण्यामध्ये आम्हाला सर्वांनाच देशपातळीवरती राज्यपातळीवरती अपयश आलं. त्याचा तो झालेला परिणाम नक्कीच त्या ठिकाणी आहे. तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सारं चित्र 100% बदललं. माझे खासदार जे आहेत इथले सदाशिव लोखंडे यांनी असं म्हटलं की माझ्या पराभवाला जे कारणीभूत ठरलंय तर कुठेतरी इथे आदिवासी समाज जो आहे हा रावणाला मानणारा आहे त्यामुळे माझा पराभव झाला. म्हणजे कुठेतरी त्यांचं वक्तव्य सदाशिव लोखंडेंचं हे वक्तव्य अत्यंत अयोग्य आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दलचा खुलासा केला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत त्या ठिकाणी आहे. पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील. मला असं वाटतं की पराजयाचं खापर कुठल्याही घटकावरती फोडत असताना ज्या पद्धतीने संभावना केली जाते ती अत्यंत गैर आहे.
छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत. स्वतः भुजबळांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणाचा खुलासा केला. भुजबळ साहेब पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेला सामोरं जाणार आहोत. या तथ्यहीन चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ बदनाम करण्यासाठी अवई उठवली जाते आहे. धन्यवाद. हिंदी में चाहिए. छगन भुजबल नाराज है. देखिए, भुजबल जी बिल्कुल नाराज़ नहीं है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेतृत्व के शामिल होने के बाद अच्छी तरह से वो काम वहाँ पे कर रहे हैं. राज्य के वरिष्ठ नेता हैं भुजबल साहब. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता कल भी थे, आज भी आए और कल भी चुनाव विधानसभा का जब आया जाएगा उनके नेतृत्व में हम लड़ने जा रहे हैं. उनके बदनामी का षड्यंत्र कौन कर रहा है? बिल्कुल उनकी कोई भी नाराज़ी नहीं है. कौन उनका बदनामी का षड्यंत्र रच रहा है? अभी देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बदनामी करने का षड्यंत्र चुनाव के पहले भी था, चुनाव के बाद भी चालू रहेगा. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दादा के नेतृत्व में एक मजबूत पार्टी है. इसका डर कई लोगों को है, उनका ही काम ही है. धन्यवाद. ओके, थँक्यू. थँक्यू.